यांना माझी आमदारला कधीच जमलं नाही भीमाशंकर विकास आराखडा आणायला। मला 100% खात्री मी कधीच कोणाला शिवी देत नाही, कारण मला तालुका चालवायचा। लोकांनी माझ्याकडे पाहून, पक्षाकडे पाहून आणि कामावर पाहून आपण पूर्वी ज्या आधारावर निवडून आलो त्याच आधारावर परत पण समाजात राहिलं पाहिजे एवढं कळतंय। त्यामुळं समाजासाठी आपण काम करतोय। कोण बाकीचं काय करतं याच्याशी काय आपल्याला बोलायचं नाही। भीमाशंकर मंदिर, भीमाशंकरचा विषय सांगायचा राहिला। भीमाशंकर विकास आराखडा आता शिखर समितीच्या बैठकीमध्ये खेड तालुक्याला 92 कोटी रुपये मंदिर परिसरात आणि 33 कोटी रुपये इको टुरिझममध्ये मिळाले। यांना माझी आमदारला कधीच जमलं नाही भीमाशंकर विकास आराखडा आणायला। आणि खेडचा जो राजगुरूंचा आराखडा केला म्हणतात, तर त्याचे निम्मे पैसे मी आमदार झाल्यावर आलेत आणि PWDचे जे आले नाहीत यांची सत्ता यांनी तिथं जाऊन आणायला पाहिजे होते, पण ते आणले नाही। परंतु मी ते इथला आराखडा पूर्ण करणार, तिथलं तर पैसे आलेत, परंतु भीमाशंकरचं मंदिर हे प्रशासकीय यंत्रणेने आता ताब्यात घेतलेलं आहे। कलेक्टर तिथलं काम पाहतात, विरादा मॅडम त्याचं वरून राज्याकडून सगळं कंट्रोलिंग करतात। त्यांनी आता अजून 2-3 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल आणि 80-90% पूर्ण झाल्यावर ते उघडं करण्यात येईल। तर राज्यामध्ये गुंडगिरी खूप वाढलेली आहे। अशोक खरातांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय। तुमच्या खेड तालुक्यामध्ये असे काही प्रकार सुरू आहेत का आणि आमदार म्हणून तुमचे प्रयत्न काय आहेत? खेड तालुक्यामध्ये क्वचित काही प्रकार ऐकतो, पण त्याची मला डिटेल माहीत नाही। क्वचित एखादा टक्का, परंतु खेड तालुका हा धार्मिकतेला मानणारा आहे, वारकरी संप्रदायाचा आहे। इथं तुकाराम महाराजांचं, माऊलींचं, भीमाशंकरचं वास्तव्य आहे। त्यामुळं खेड तालुक्यातली लोक धार्मिक आहेत। त्यांचा देवावर विश्वास आहे, त्यांचा बंधुगिरीवर विश्वास नाही आहे। त्याच्यामुळं त्यातले काही एखाद्या टक्क्यात गेले असतील ते एखाद्या वेळेस ज्यांच्या कोण गेले असतील समजून घ्या। त्यामुळं बाकी आम्ही तर काही कोणी त्याच्याशी सहमत नाही आहे। आमदार साहेब, आज आपण एक ऑडिओ काढला, माझे आमदार म्हणतात त्यांच्याकडे अनेक असे पुरावे। समजा कदाचित उद्या त्यांनी असा एखादा ऑडिओ काढला समजा, हां, तर मग हे प्रकरण कितपत पुढे जाणार काय सांगतोय ऐकून घ्या। मला 100% खात्री आहे मी कधीच कोणाला शिवी देत नाही। मी पाठीमागं ते एक बोललो, फक्त टिंब काय मेले होते का एवढंच बोललो मी। असं आई घाल्या, परत तांगड्या मोडून गळ्यात घाली, किंवा बघतोच काय कडवली, आई कडवली, अशा आई माईवर मी कधीच शिव्या देत नाही, दिल्या पण नाही। मग तसं कुठं असेल तर दाखवा। माझ्याकडून तर 1% सुद्धा होणार नाही। झालं असेल तर सुधारणा करीन मी, कारण मला तालुका चालवायचा। लोकांनी माझ्याकडे पाहून, पक्षाकडे पाहून आणि कामावर पाहून आणि हे मला पुढे नेलं आहे। त्यामुळं माझ्याकडून जर काही चूक होत असेल, जनतेने दाखवलेल्या चुका मी नक्की सुधरेल, परंतु ह्या शत्रूकडून दाखवलेल्या चुका त्या फक्त राजकारणासाठीच असतील, तेवढं तुम्ही समजून घ्या। संजय गायकवाड मध्यंतरी त्यांनी जे वक्तव्य केलं ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। आमदारकीच्या खुर्चीवर बसलेले हे लोक का बिघडतात, आता तुम्ही बोलून। मला बाकीच्यांबद्दल काय म्हणायचं नाही, परंतु आमदार म्हणून खुर्चीवर आल्याच्या नंतर मला नक्कीच जबाबदारी कळते की लोकांची कामं केली पाहिजे। आपण पूर्वी ज्या आधारावर निवडून आलो त्याच आधारावर परत पण समाजात राहिलं पाहिजे एवढं कळतंय। त्यामुळं समाजासाठी आपण काम करतोय। कोण बाकीचं काय करतं याच्याशी काय आपल्याला बोलायचं नाही। धन्यवाद सगळ्यांना।